नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी सुपरफास्ट असा स्वयंपाक केला. मला ना स्वयंपाकाला लागण्यासाठीच खूप आज उशीर झाला होता. उशीर का झाला याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर कॅमेरा सेट करण्याआधीच मी वरणासाठी डाळ लावून दिली होती कुकरमध्ये. कॅमेरा सेट केला आणि लगेच कढई गरम करायला ठेवली. कढई गरम होती तोपर्यंत खाली मी टोमॅटो चिरायचं काम करत होती. कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलं. टोमॅटो चिरून झाला. कढीपत्ता धुवून घेतला फोडणीसाठी. गरम तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी दिली आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी कढईमध्ये टाकून दिला. तसं टोमॅटो सॉफ्ट होतो आहे तोपर्यंत मी इथे खाली वांगे चिरण्याचं काम करून घेते. आज मी बनवत होते वांग्याची भाजी. तर 5 ते 6 मी इथे वांगे चिरून घेतले. आता कढईत काय चालू आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मला कॅमेऱ्याचा अँगल चेंज करावा लागला असता. थोडीशी कॅमेराची पोझिशन चेंज करून कढईजवळ नेऊन ते तुम्हाला मी नेहमी दाखवत असते. सॉरी, आज माझ्याकडे खूप कमी टाईम होता म्हणून मी ॲज इट इज व्हिडिओ शूट केला आणि ॲज इट इज तुम्हाला दाखवते. कुठं मी याला कट वगैरे केलेला नाही आहे, फक्त फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. कारण मी पूर्ण स्वयंपाक केला होता 1 तासामध्ये आणि पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही खूप बोर झाले असता. त्यामुळे 1 तासाचा व्हिडिओ मी हा फास्ट फॉरवर्ड करून शॉर्ट टाईममध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आहे. तर आता टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर मी यात सुके मसाले घातले. सुके मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, अंबारी मसाला, थोडंसं किचन किंग आणि हळद घालून परतून घेतले. सुके मसाले परतल्यानंतर वांगे धुवून तेलामध्ये मसाल्यामध्ये परतण्यासाठी घातले. आता वांगे छान परतत आहे तोपर्यंत मी ना वरणाच्या फोडणीची तयारी करून घेते. कारण इकडे माझी डाळ पण शिजली होती. कुकर थंड होईपर्यंत मी वरणाच्या फोडणीची तयारी करून घेते. वरणासाठी आणि भाजीसाठी दोन्हीसाठी सोबतच मी इथे कोथिंबीर चिरून घेतली. कोथिंबीर चिरून झाल्यानंतर भाजीसाठी कोथिंबीर टाकून देते आणि लसूण सोलून घेते. आता हा पसारा जो आहे त्याचं काम संपलं होतं माझं, तर लगेच फ्रीजमध्ये उचलून ठेवून दिला. ओट्यावर जितका कमी पसारा असेल ना तितकं आपलं काम जे आहे ना ते आपल्याला सुचत जातं आणि तेवढं फास्ट आपलं हे काम होत जातं. त्यामुळं स्वयंपाक करताना कधीच असा पसारा करू नका. तर आता इथे जे मी लसूण सोलून घेते वरणासाठी. आज मी भाजीत काही लसूण घातला नव्हता. असं काही नाही माझं कंपल्सरी की प्रत्येक भाजीमध्ये लसूण घातलाच पाहिजे. भाज्या कधी मी बिना लसणाच्या पण बनवते. तर अधूनमधून वांग्याला पण मी हलवत राहत होती आणि ते पण त्याकडे पण लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं होतं. कोथिंबीर टाकून परतून घेतली. नंतर आता वांगे शिजण्यासाठी पाणी घातलं होतं भाजीमध्ये. आता इकडे माझी भाजी शिजत राहील तोपर्यंत आता दुसऱ्या गॅसवर मी वरणाला फोडणी देऊन घेते. वरणाला नेहमीप्रमाणे आपली जिरे मोहरी लसूण कढीपत्ता कोथिंबीर अशी साधी फोडणी मी वरणाला देते. आणि हे साधं वरण पण खूप चवदार लागतं बरं का. नुसते लसणाच्या फोडणीचं चव जी वरणाला येते ना ती खूपच छान लागते. मला तर आवडतं. मी स्वयंपाक झाल्या पहिले गरम गरम वरम भात आज खाऊन घेतला होता. तर ते फोडणी देऊन झाली. कुकर उघडलं. कुकर थंड झालं होतं. तर डाळ लगेच हाटून घेतली आणि फोडणीमध्ये डाळ ती सोडून दिली. आता कुकर धुवून एकदा त्यात पाणी घालते. घटपातळ बघून पाणी घालते. आणि आज मी डाळ शिजवायच्या वेळेस ना म्हणजे इतकी गडबड झाली होती मला की डाळ शिजायच्या टायमाला मी त्यावेळेस हळदच घातली नाही. हळद घालायची विसरले. आता इथे मी तिन्हीला सोबतच वरणामध्ये मीठ टाकलं, भाजीमध्ये मीठ टाकलं आणि कुकरमध्ये भातासाठी मीठ टाकलं. तर भातासाठी लगेच पाणी पण टाकून घेतलं कुकरमध्ये. आता वरण उकळतं आहे तोपर्यंत मी ना तांदूळ निवडून घेते. चॉपिंग बोर्ड लगेच धुवून ठेवून दिला. कारण चॉपिंग बोर्ड जो आहे तो लाकडी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी त्याला काही पाण्यात टाकत नाही, लगेच धुवून सुकण्यासाठी उभं करते. तर आता वरण उकळतं आहे माझं तोपर्यंत ना तांदूळ निवडून घेते. म्हणजे वरण उकळून झालं की लगेच भाताचे तांदूळ जे धुवून कुकरला लावून देईल, भात पण होऊन जाईल. तर आज मी ना पूर्ण 20 मिनिटामध्ये माझे वरण भात आणि भाजी बनून तयार होती. तर आता बघा वरण उकळलं आहे. आता हे तांदूळ जे आहेत भाताचे ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि
लगेच भात पण लावून देते. आणि असं काही नाही की मी फास्ट स्वयंपाक केला म्हणून मी एखादी प्रोसेस म्हणजे एखादी स्टेप स्वयंपाकाची स्किप केली असेल किंवा मग काही धुतलं नसेल किंवा शॉर्टकटमध्ये धुण्याऐवजी तसंच टाकून दिलं असेल, तसं मी कधीच करत नाही. कारण धुतलं नाही की माझ्या मनात ते खंतच राहते की मी आज कोथिंबीर का धुवून घेतली नाही म्हणून. त्यामुळं आणि ते मला आवडतही नाही बिना धुतलेचं स्वयंपाकामध्ये काही टाकायला. तर फास्ट जरी स्वयंपाक केला तर पूर्ण स्टेप्स मी स्वयंपाकाच्या सगळ्या नेहमीप्रमाणे फॉलो करून घेतल्या होत्या. आता माझी भाजी शिजते, भात पण शिजतोय, तोपर्यंत लगेच मी पीठ भिजून घेतलं. आज काय कुकरची शिट्टी म्हणजे कुकरचं झाकण माझ्याकडून व्यवस्थित बसलं नव्हतं गडबडीत, तर पीठ भिजवता मला मध्येच थांबावं लागलं आणि परत एकदा मी कुकरचं झाकण उघडून लावून घेतलं. होतं असं कधी कधी गडबडीमध्ये आपण पटपट काम करायला जातो आणि काही कामं आपले करायचे चुकतात. तर इथे माझा भात पण शिजलाय, पीठ पण भिजून झालंय. आता भाजी जी ती मी छोट्या गॅसवर ट्रान्सफर करते शिजण्यासाठी आणि मोठ्या गॅसवर जे ते पटकन अशा पोळ्या करून घेते. आज टाईम खूप कमी असल्यामुळं पिठाला मी असं थोडासा भिजण्यासाठी टाईम वगैरे दिला नाही, लगेच पोळ्या करायला लागले. तर थोडासा शेंगदाण्याचा कूट घातला होता भाजीमध्ये, भाजी पतली झाली होती म्हणून. तर आता इथे मी सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या करून घेते, टिफिनच्या पण आणि घरच्या पण. तर असं एका तासात मी हा पूर्ण स्वयंपाक केला होता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते मला कमेंट करून सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय हे पण मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत ते. तर भाजी पण आता माझी ऑलमोस्ट शिजली होती, पण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं होता मी. कूट टाकल्यानंतर 4 ते 5 मिनटं ना भाजी चांगली उकळून घ्यायची, त्याने भाजीची चव अजून चांगली लागते. तर भाजी छान उकळून घेतल्यानंतर आता गॅस बंद करून घेतला. वरण भात भाजी तयार होती. पटकन अशा मी पोळ्या करून घेतल्या आणि आजचाच पूर्ण टिफिन जो आहे तो माझा रेडी होता एकदम सुपरफास्ट. आता सुपरफास्ट स्वयंपाक करण्याचं कारण असं की माझी पिल्लू जी आहे ना ती आता 4 महिन्याची झाली आणि तिचा फोटोशूट आम्ही आज केला होता. तर तिचं फोटोशूटमध्ये आम्ही तिला वासुदेव बनवलं होतं आज. तर त्या फोटोशूटमध्ये इतका टाईम चालला गेला ना की टायमाशी आम्हाला म्हणजे भानच राहिलं नाही की खूप उशीर झाला आहे आणि आपल्याला स्वयंपाक पण करायचा आहे, मुलांना टिफिन पण द्यायचे आहेत म्हणून. त्यामुळं आज जरा घाई गडबडीत मी आज स्वयंपाक केला पण माझंच मला म्हणजे आश्चर्य वाटलं की एवढा फास्ट पण मी स्वयंपाक करू शकते. आता ते म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तशीच अशी गंमत आहे ही स्वयंपाकाची. आज रोज स्वयंपाक करून इतकी सवय होऊन जाते ना स्वयंपाकाची की आपला हात बसून जातो. हे काम झालं की ते काम झालं की हे, आपला हात असं स्वयंपाकासाठी थांबत नाही आणि असा सुपरफास्ट आपला स्वयंपाक तयार होतो. तर तसंच आज माझ्यासोबत झालं आणि मला तुमच्यासोबत हे शेअर करावं असं वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत, जरी मी कॅमेऱ्याचा अँगल वगैरे चेंज केला नाही, ॲज इट इज कॅमेरा ठेवून शूट केलं, तरी मला तुमच्यासोबत हे सगळं काही शेअर करावं वाटलं म्हणून केलं. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा हा माझा पूर्ण स्वयंपाक तयार होता, भाजी, भात, वरण आणि पोळ्या.